तर आजची मॉर्निंग मात्र अशी काहीशी झाली. सकाळ सकाळ या माकडाने मात्र झोपमोड केली आणि एवढंच नाही तर चांगलंच नुकसान देखील केलं. आंब्याच्या झाडावर मात्र धुमाकूळ घातला आणि फंटे हलवून बऱ्याच कैऱ्या देखील खाली पाडल्या. 3-4 दिवसांपासून माकडांची टोळी गल्लीमध्ये फिरत आहे आणि त्या माकडांना बघून आमच्याही घरातली माकडं कशी डान्स करतायत. पण सकाळी एक गोष्ट मात्र चांगली घडली आणि हे दादा मला देवदूतासारखे भेटले. कारण आमचं बंद पडलेलं मिक्सर आम्ही त्यांच्याकडून रिपेअर करून घेतलं आणि माझी खलबत्त्यामध्ये कूट बनवण्याची मेहनत मात्र वाचली. त्यानंतर मी इकडे बाहेरचं क्लीन करायला घेतलं. यात्रा अगदीच तोंडावर आलेली आहे. उद्या आहे चैत्र पौर्णिमा आणि चैत्र पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी चुना वेचला जातो आणि ते चुन्याचं रान माझ्या घरापासून अगदीच 2 मिनिटाच्या अंतरावर आहे आणि आजपासूनच लोकांनी तिथे गर्दी केलेली आहे. ते देखील तुम्हाला मी नेक्स्ट व्लॉग मध्ये दाखवेल. त्यानंतर मी फ्रेश वगैरे झाले आणि इकडे स्वयंपाकाला सुरुवात केली. स्वयंपाक वगैरे आवरून घेतला आणि बघा टेरिस वरती आणि आंब्याच्या झाडाखाली मिळून एवढ्या साऱ्या कैऱ्या जमा झाल्या आणि आता एवढ्या साऱ्या कैऱ्याचं करायचं काय, तर चला म्हटलं आज आपण कैऱ्याची चटणी बनवूयात. त्यासाठी मी इकडे काही कैऱ्या व त्यासोबतच कांदा कट करून घेतला आणि याच प्रकारची चटणी आमच्याकडे सर्वांना आवडते. जेवणानंतर मस्तपैकी बदाम शेक एन्जॉय केला. बाय.